संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांना ऐकताय ना? ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून 450 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि संत श्रेष्ठ नामदेवरायांना समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. याचबरोबर आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यावर्षी राजांचा 351वा राज्याभिषेक होतोय. योगायोगाने हे वर्ष म्हणजे पर्वणी वर्ष आहे. याच वर्षी अधिक महिना आहे म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. हे सगळं औचित्य साधून महाराज मान आणि खटाव तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एक आगळा वेगळा भव्य दिव्य कार्यक्रम. मी न भूतो न म्हणणार नाही, न भविष्य न म्हणणार नाही, पण माझ्या भाषेत मी नक्कीच म्हणेन की माग कधी झाला नाही असा एक भव्य दिव्य पारायण सोहळा दोन्ही तालुक्यांच्या सर्व भाविकांच्या वतीनं दिनांक 24 मे ती दिनांक 31 मे या कालावधीमध्ये क्षेत्र वडूज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पारायण म्हटलं की सगळीकडे पारायण असतात, पण हा पारायण सोहळा, या पारायण सोहळ्याची काही वैशिष्ट्य आहेत आणि ती महत्वाची आहेत. सर्वप्रथम या पारायण सोहळ्यामध्ये महाराज ज्यांची उपस्थिती आहे ते सर्वांचे आदरणीय आदरस्थान असलेले महाराज छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम यांचं 8 दिवस महाराज त्या ठिकाणी वास्तव्य आहे. माऊलींचा सहवास आहे आपल्याला. आणि या सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 9032 ओव्या आहेत. किती ओव्या आहेत? 9032. आणि म्हणून हा एक संकल्प आहे की ज्ञानेश्वरी वाचकांची संख्या 9032 असावी. तुमच्या गावातनं 25 वाचक जर आले ना, 25, तर आम्ही सहज हा आकडा पूर्ण करू महाराज. 9032 वाचक आहेत, 1100 टाळकरी आहेत आणि 51 मृदंगाचारी एकाच वेळेला कार्यक्रमाला आहेत. याच ठिकाणी ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नामदेवरायांच्या पावतका 7 दिवस दर्शनासाठी आणल्या जाणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा अवाढव्य खर्च आहे तो असा आहे, कमीत कमी 2 कोटी रुपये या कार्यक्रमाला खर्च होणार आहेत. आणि यासाठी आम्ही गावोगावी आवाहन करतो की भावकांनी आम्हाला सर्वतोपरी सर्व क्षेत्रातून सहकार्य करावं. हा सोहळा आहे आणि तो ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा आहे. हे ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं महाराज निमंत्रण मी तुम्हाला पोहोचवलेलं आहे. बाकी सोडा, पण सप्ताह कमिटी गाव स्वरूपातून एक 25,000 रुपयाची पावती महाराज सप्ताह कमिटीकडून, म्हणजे यात्रा कमिटी सप्ताह कमिटी जी असेल ना त्यांच्याकडून एक बार पावती 25,000ची पावती तुम्हाला मिळाली की सर्व माणसांच्या पर्यंत जाण्याचं कारण पडत नाहीये. आणि महाराज एवढी जबाबदारी तुम्ही घ्या किंवा हे निमंत्रण तुम्ही स्वीकारा अशी विनंती करतो.